या नवी आघाडीवर मुंबईमधून एक मोठी बातमी मी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे कोपर खैरणे भाजपच्या सायली शिंदे यांनी विजय प्राप्त केलेला आहे। जसं मगाशी मी म्हणालेलो होतो की नवी मुंबईमध्ये खरं तर एका हाती सत्तेचा मार्ग हा भाजप खेचून आणण्याची शक्यता आहे। 70 पेक्षा जास्त जागांवरती ते आघाडीवरती आहे। विजयश्री खेचून आणणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रकाश दरेकर हे देखील आता विजयाच्या अक्षरशः उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेले आहेत आणि ठाकरे गटाच्या रोशनी गायकवाड या मात्र प्रचंड पिछाडीवरती आहेत। म्हणजे त्यांना मागे टाकण्यामध्ये दरेकरांना यश आलंय। दरेकर यांच्याकडे 3000पेक्षा अधिक मतांची त्या ठिकाणी आघाडी आहे। त्यामुळे भाजप या ठिकाणी देखील करिश्मा करत प्रकाश दरेकरांना विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आले। अगदी काही क्षणामध्ये त्यांचा विजय जो आहे तो घोषित होण्याची देखील शक्यता निश्चित नाकारता येत नाही। प्रवीण दरेकर जे आहेत त्यांचेच बंधू म्हणून त्यांची ओळख आहे। दुसरीकडे स्वतःची एक भाजपतली एक वेगळी कामगिरी करून दाखवणं, त्याचबरोबर ज्यावेळेला प्रवीण दरेकर आपल्याबरोबर बोलत होते त्यावेळेला भाजप कशा प्रकारे विजयी रथ आपल्यापर्यंत खेचून आणणार, मुंबईमध्ये महायुतीचं सरकार येणार याचा कॉन्फिडन्स दाखवत होते। त्यापैकी एक चाक किंवा एक महत्वाचा उमेदवार म्हणून त्यांच्या बंधूंकडे देखील पाहता येऊ शकतो। अगदी अकोल्यामध्ये 80 पैकी 43 जागी भाजप आघाडी